सनद रद्द करण्याचा निर्णय बार काउन्सिलने घेतलाय। काय तुम्ही त्याचे सहकारी आहात। निर्भय वनच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रभर सभा घेतलेल्या आहेत। या सगळ्या निर्णयानंतर काय वाटतं की हा निर्णय राजकीय द्वेषातून घेण्यात आलेला आहे की अजून काही त्याला वेगळा अँगल आहे? मला अतिशय दुःख झालं पहिल्यांदा की आता ही व्यवस्था इथपर्यंत आलेली आहे का की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर बूट फेकणारा माणूस त्याची सनद रद्द होत नाही आणि लोकशाही आणि संविधान याच्यासाठी लढणाऱ्या माणसाची सनद रद्द होते हे मानण्याचा निर्णय दिला 3 महिन्यांसाठी। काय नेमकी प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार करतो। आता मी साधारणतः 25 वर्षापासून वकिली करतो आहे आणि मिसकंडक्ट कोर्टामध्ये करणारे वकील कसे असतात, ते कसे दिसतात, ते कसे बोलतात, ते कसे वागतात, हे समजून घेण्याचा प्रयत्न आता महाराष्ट्रातले लोक करतील। कारण की मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो। मी इतक्या वर्षांपासून अनेक लोकांना लहान लहान कोर्टांपासून तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत मदत करण्याचे प्रयत्न केलेले आहेत। त्याच्यामध्ये बरेचदा त्यांच्या बाजूने न्याय झालेले आहेत। जे वंचित आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, अन्यायग्रस्त आहेत, अशा सगळ्या लोकांना मी सतत मदत करण्याचा प्रयत्न करताना वेश्या व्यावसायिक स्त्रियांसोबत मी काम केलेलं आहे। हाच कोट घालून मी वेश्या व्यावसायिक स्त्रियांसोबत काम केलेलं आहे। त्यांना कायदा समजून सांगितला आहे, त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी काम केलं आहे। मी HIV झालेल्या लोकांच्या भेदभावाच्या संदर्भात आणि विषमतेसंदर्भात काम केलं। तेव्हा BBCने युवा स्टार म्हणून माझी नेमणूक केली होती। काउन्सिलमध्ये जायला ती सगळी प्रोसेस व्हायला त्याला किती माहिती नाही, पण मी त्या बेसिक जो निर्णय आहे तो मला चॅलेंज करायचाच आहे। म्हणजे याच्यानंतर कोणी असा निर्णय द्यायला नको। गैरवर्तणूक कशाला म्हणायचं ते ठरवायला पाहिजे। जी शिवसेनेची केस आहे ती किती तारखेला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे झाले अशी जी चर्चा आहे त्याच्याबद्दल थोडं तपशीलवार सांगा। 12 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भातली सुनावणी होणार आहे आणि त्या दिवशी सुनावणी नक्कीच सुरू होणार असं न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे। आणि त्याच्यानंतर 2 दिवस आणखी आपण ती सुनावणी कंटिन्यू करू असं सुद्धा त्यांनीच सांगितलेलं आहे। नंतर न्यायाधीशांनी हे सुद्धा सांगितलं की जर इतरांना त्यावेळेस जमत नसेल, तयारीसाठी वेळ पाहिजे, तर आपण सुनावणी सुरू झाल्यानंतर 1-2 दिवसाची झाली की आपण वाटल्यास पुढे पुन्हा एखादी तारीख देऊ असं सुद्धा न्यायाधीशांनीच सांगितलं आहे। मी आत्तापर्यंत जे सांगतो आहे, आत्तापर्यंत त्याच्या आधी या केसेसबद्दल जे सांगितलं ते सगळं न्यायाधीशांनी जे कोर्टात सांगितलं तेच सांगत आलेलं आहे। कारण लोक काय म्हणतात, यांनी म्हटलं तसं तर काही झालंच नाही, यांना तर काही कळतच नाही। तसं नसते ते। काही काळ एक असा असतो की ज्यांना कळत असते त्यांचंसुद्धा चुकीचंच आहे असं प्रस्थापित होत राहत असते आणि तरीसुद्धा आपल्याला फाईट करणं आवश्यक आहे। तिथे तुम्ही वकील आहात म्हणून या आत्ताच्या या हे जे टायमिंग आहे त्या टायमिंगबद्दल मला काही विरोधी पक्षाच्या म्हणजे उद्धव साहेबांच्या विरुद्ध असलेल्या मोठ्या राजकीय नेत्यांनी हे सांगितलेलं आहे, कळवलेलं आहे की तुम्ही न्यायालयात काय व्हायचं ते होऊ द्या 4 भिंतींमध्ये। तुम्ही ते सोप्या शब्दात जे काही सांगताना कोर्टाच्या बाहेर ते नका सांगू। कारण की त्याच्यातून खूप महाराष्ट्रावर पसरते सगळं, त्यांना लोकांना समजते ते सगळं। तर मूळ प्रश्न काय आहे की कायदा जो आहे तो 4 चौकटीमध्ये काय असेल ते भांडण झालं चालेल, वादविवाद झाले चालेल, चर्चा चालतील, पण बदनामी बाहेर नाही झाली पाहिजे असं वाटते। आणि मग राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलेला जो आहे ती न्यायव्यवस्थेची बदनामी नाही का, कायद्याची बदनामी नाही का? म्हणजे जर 10th शेड्यूलमध्ये ते प्रकरण बसते म्हणून तुमच्याकडे पाठवलं तर तुम्ही म्हणता की नाही ते पक्षांतर्गत वादाचं आहे आणि म्हणून मी कुणालाच अपात्र ठरवत नाही। ते 5-5 महत्त्वाचे न्यायाधीश बसले, त्यांनी 6 महिने युक्तिवाद ऐकले, सगळा निर्णय दिला आणि सांगितलं की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण असल्यामुळे तुमच्याकडे आम्ही पाठवतो निर्णयाला। तर मग राहुल नार्वेकर जर सांगत असतील की हे पक्षांतर बंदीचं प्रकरणच नाही तर त्यांच्यावर टीका करायची नाही। टीका केली तुम्हाला राग येणार, तुम्ही असे माणसं सोडणार आमच्या अंगावर? ते प्रकरणच जर पक्षांतर बंदीचं होतं तर तुम्ही का पक्षांतर्गत वादाचं आहे असं म्हटलं? बरं, मग पक्षांतर्गत वादाचं होतं ते प्रकरण तर 1 पानाचं आहे, दाखवा 1 मिनिटं। हे 1 पान एवढं 1 पान लिहायचं होतं राहुल नार्वेकरांनी, 1च पान फक्त, त्याच्यावर 1 4 ओळीचा पॅरेग्राफ की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण नाही, हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे, म्हणून हे सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे। तुम्ही निर्णय का दिला? आम्ही प्रश्न विचारला, तुम्ही चिडता। मग कोणी लिहून दिला तुम्हाला निर्णय असं म्हटलं तर मग लोक चिडतात मग पुन्हा।
तुम्ही निर्णय चुकीचा दिलेला आहे आणि हे मी वारंवार कुठे पण गेलो तरी सांगत राहणार. राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात केलेला आहे हे मी सांगत राहणार. तुम्हाला जर हे वाटत असेल की हे असं सांगणं म्हणजे गैरवर्तणूक आहे तर ही गैरवर्तणूक मी करत राहणार. मी कुणाची माफी मागणार नाही. मी मान्य केलेलं त्या पेन ड्राईव्हमध्ये 38 मिनिटाचं भाषण माझंच आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की कमजोर डोक्याचे लोक, कमजोर मानसिकतेतून विचार करणारे लोक, त्यांच्या मनाने कोणी काही म्हटलं याचे अन्वयार्थ काढायचे नाही. हे पोलिसांसाठी म्हटलेलं आहे, सगळ्या खालच्या न्यायव्यवस्थेसाठी म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. मग या एका कमजोर प्रवृत्तीच्या माणसाने, त्याचं नाव काय, राजेश दाभोळकर, ज्याची समजशक्ती कमी आहे, त्या माणसाने म्हटलं की हे तुम्ही मिसकंडक्ट केलं, तर गैरवर्तणूक केली, सगळ्यांनी ते मान्य करायचं. काय सुरू आहे? दाभोळकर आता 12 तारखेला केस आहे, ज्यासाठी केलं असं तुमचं म्हणणं आहे, तर त्या दिवशी तुम्ही बोलणार का या विषयावर? समजा कोर्टात तुमचे कारवाई सुरू असेल तर तुम्हाला हजर राहता येणार नाही. बाजू मांडणार का? बाजू कोण मांडणार? बाजू तर कपिल सिब्बल सर आर्ग्युमेंट करतात ना. मी तिथे जाणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये, मी हजर राहणार आहे, मी हजर राहू शकतो. मी फक्त बँड घालून वकील म्हणून तिथे माझा प्रेझेन्स दाखवू शकत नाही. मी तिथे हजर राहू शकतो. बाहेर येऊन त्या दिवशी पण तुमच्या मीडियाचे जे दिल्लीला असतील त्यांना मी इंटरव्ह्यू देणार, वकील म्हणून देऊ शकतो मी. त्याची काही बंदी नाही माझ्यावर, फक्त केस चालवायची नाही एवढीच बंदी आहे. तुम्ही त्या राजेश दाभोळकर ज्यांनी हे केलं त्यांच्या विरोधात तक्रार करणार आहात का? म्हणजे बार काउन्सिलकडे तुम्ही म्हटले अशी कारवाईची मागणी करताय त्यांच्या नाही, विरोधात? आता पहिले तर हा निकाल चॅलेंज करावा लागेल. त्याच्यानंतर त्यातलं जे काही अन्वयार्थ आहे ते चुकीचे कशा ते सांगावं लागेल. आणि मग राजेश दाभोळकर आणि त्याच्या मागे असलेले लोक यांच्यावर मी अब्रू नुकसानीची केससुद्धा करेन. ओके, ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. आता फालतू हा शब्द असंसदीय आहे का? कुठेतरी अनकॉन्स्टिट्युशनल हा शब्द आहे, शिवी आहे असं म्हटलं आहे का? आणि जर राहुल नार्वेकर यांचा मी अपमान केला असेल तर राहुल नार्वेकरांनी माझ्यावर बदनामीची केस दाखल करावी असं मी त्याच्यात म्हटलं, ह्याच्यात आलेलं आहे जजमेंटमध्ये. जर राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना फालतू म्हटल्यामुळे त्यांचा अपमान केला असेल, त्यांनी माझ्यावर केस करावी, हे आलेलं आहे याच्यामध्ये. न्यायव्यवस्थेचा तुम्ही अपमान करू शकत नाही, पण मी विश्लेषण मात्र केलेलं आहे. मग आता याच्यामध्ये मी कुठे मिसकंडक्ट केलेला आहे? माझी गैरवर्तणूक आहे असं म्हणून माझ्यावर जो ठपका लावून 3 महिने तुमची सनद रद्द, तुम्ही 3 वर्ष वकिली करू शकत नाही असं सांगितलं. मग आता मी इथे येत होतो तेव्हा माझे सहकारी मला म्हणाले काळा कोट घालून कशाला जायचं आपण, तुम्ही कोट काढून घ्या आता. म्हणून हे पण मी सांगतो, मी काळा कोट घालून इंटरव्ह्यू देऊ शकतो. मी ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणून तुमच्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा मुलाखती देऊ शकतो. मी ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणून लेख लिहू शकतो. मी कोणालाही नोटीस पाठवू शकतो. सनद जी असते ती केवळ हे बँड इथे लावून आणि हा काळा कोट घालून न्यायालयासमोर उभं राहून आर्ग्युमेंट करण्यापुरती माझी सनद रद्द केलेली आहे. बाकी मी सगळे वकिलीचे कामं करू शकतो. पण तरीसुद्धा हा निर्णय मला आवडलेला नाही, मला वाईट वाटलेला आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त मला याचं समाधान आहे की मी ज्या लोकांसाठी आत्तापर्यंत 25 वर्ष काम करत आलेलो आहे, त्या महाराष्ट्रातल्या लोकांनी मला सपोर्ट करण्यासाठी सकाळपासून जे काही फोन केलेले आहे, तर मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आता शेवटचा मुद्दा मी सांगतो की हा जो निकाल आहे हा 12 ऑगस्ट 2025ला दिलेला आहे आणि मला याची कॉपी आज मिळालेली आहे. तसं पाहिलं तर 12 ऑगस्ट 2025 म्हणजे आणखी एक 7 दिवस राहिले असतील, हे 3 महिन्याचा कालावधी संपतो या तारखेनुसार. पण मग यांनी इथे काय म्हटलेलं आहे की रिस्पॉन्डंट इज हिअर बाय सस्पेंडेड फॉर पिरियड ऑफ 3 months फ्रॉम रिसिप्ट ऑफ द ऑर्डर बी कम्युनिकेटेड टू द पार्टीज. म्हणजे मला ही नोटीस या जजमेंटबद्दल माहिती कळवण्यात येईल तेव्हापासून 3 महिने सस्पेंडेड राहील. आता मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विचारतो, कायदा क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना विचारतो, सगळ्या पत्रकारांना विचारतो, सगळ्या राजकीय नेत्यांना विचारतो, ज्यांना ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे त्या सगळ्यांनी मला सांगावं की जर 12 ऑगस्ट 2025ला निर्णय दिला होता तर ही निर्णय मला कळवण्याची जबाबदारी कोणाची होती? आणि मग आता तुम्ही मला हे कळवाल ह्या 30/10/2025 अशी तारीख टाकून आणि मला म्हणाल की या तुम्हाला माहीत झालेल्या तारखेपासून 3 महिने सस्पेंडेड. अशा पद्धतीचा निर्णय असतो? अशा प्रकारची यंत्रणा असते? अशा प्रकारची प्रक्रिया असते? ही योग्य तरी प्रक्रिया आहे का? मी या निर्णयाला नक्कीच आव्हान देणार आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये मी याचं अपील दाखल करीन आणि मी या निर्णयावर स्टे मागीन. मला अनेक सुप्रीम कोर्टातल्या वकिलांचे फोन येत आहेत, ते मला मदत करायला तयार आहेत.
आणि माझ्यातर्फे अनेक जणं चांगले उच्च विद्याविभूषित असलेले, अनेक अनुभवी असलेले सुप्रीम कोर्टातले वकीलसुद्धा ॲपियर व्हायला तयार आहेत. हे मी माझं क्रेडिट समजतो, हे माझं मी कमाई समजतो. मी त्या सगळ्यांचे आभारसुद्धा मानतो. आत्ताच हे कळवण्याचं कारण काय होतं, या 12 ऑगस्ट 2025 पूर्वी मी सातत्याने विचारणा केलेली आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिसमध्ये की निर्णय लागला का. त्यांनी मला सांगितलं निर्णय लागला की तुम्हाला कळवण्यात येईल. मग जर 12 ऑगस्टला निर्णय लागला त्याच्यानंतरसुद्धा मी फोन केलेला आहे, तर मला का कळवण्यात आलं नाही आणि आत्ताच का कळवण्यात आलं. मग काही लोक जो संबंध जोडत आहे त्याचा, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, पण मी शिवसेनेच्या संदर्भात एक भूमिका घेतलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे, की मी त्यांचा वकील आहे आणि मी हे म्हणणं सातत्याने मांडत आलेलो आहे की त्यांची बाजू संविधानिक आहे. मग आता 12 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होणार आहे, म्हणून मग आत्ताच ही तारीख निवडली का कोणी, ही शंका लोक व्यक्त करतात आणि मला ते फोन करून सांगत आहेत. मला वाटत नाही असं काही असेल, पण असं असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. आणि म्हणून मला असं वाटते की अशा पद्धतीने जे खरोखर मिसकंडक्ट करणारे आहेत त्यांच्या संदर्भात कारवाई न करता मला एक बळीचा बकरा करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय मला मान्य नाही. हा निर्णय वेदनादायक आणि दुःखद आहे माझ्यासाठी. मी मिसकंडक्ट केलेलं नसताना, मी मिसकंडक्ट केलं असतं तर मी स्वतः सगळं मान्य केलं असतं, परंतु अशा पद्धतीचा निर्णय हा मला मान्य नसल्यामुळे मी याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेतून जरूर माझी न्यायाची मागणी पुढे नेईन. आणि एवढंच नाही तर न्यायासाठी मी काम करत राहणार, संविधानाच्या रक्षणासाठी करत राहणार. किती पण कोणी दाबण्याचे प्रयत्न केले असतील, संघटितपणे दाबण्याचे प्रयत्न करू द्या, तरी पण मी माझं जे म्हणणं आहे सत्यावर आधारित ते सांगत राहणार, एवढं मी सांगू. बळीचा बकरा केला असं तुम्ही म्हणाल, कोणी केले नाही बघा ना, थेट भाजपने केलं असं सांगा. हो, भारतीय जनता पक्ष यांचा तो कार्यकर्ता आहे जो दाभोळकर आहे, तो त्याचं नाव काय, राजेश सुरेश दाभोळकर. हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, कनेक्टेड माणूस आहे असं दिसते त्याच्या सगळ्या फेसबुकच्या प्रोफाईलवर. ते फोटो सेव्ह आहेत माझ्याजवळ आता. आशिष शेलार यांच्या ते जवळचे दिसतात. त्याच्यामुळे तसं वापर करणं हे बरोबर नाही. म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांची मोठी दिशाभूल या माणसांनी केलेली आहे. त्याच्यावर सुद्धा खरं तर त्या दाभोळकरवर कारवाई व्हायला पाहिजे होती असं माझं म्हणणं होतं, परंतु अशा पद्धतीचा निर्णय आला आहे. त्यामुळे मी म्हटलं की राजेश दाभोळकर आणि त्याच्या मागे उभे असलेले त्याचे त्याला ॲक्टिवेट करणारे, त्याला कठपुतली म्हणून वापरणारे जे हात आहेत चिखलानी माखलेले, ते जबाबदार आहेत. आणि ते त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या संदर्भात मी म्हणालो की मी बळीचा बकरा झालेलो आहे. महाराष्ट्र बार काउन्सिलचा अध्यक्ष कोण आहे? आता याच्यावर तरी त्यावेळेस हे लिहिलेलं आहे, इथे ऑनरेबल श्री विवेकानंद घाटगे चेअरमन असं लिहिलेलं आहे. 12 ऑगस्टचा हा निर्णय, निकाल देताना ते होते. निकाल देताना ते होते. 12 ऑगस्टचा निर्णय. हो, 30 तारखेला तुम्हाला हे मिळालं. आता मिळालं. 30 12 ऑगस्ट 2025 पासून धरलं तर आता 3 महिन्याचा कालावधी काही राहिलाच नाही. हे 3 महिने संपले तर तुम्ही पुन्हा वकिली करू शकता. हो, मग ते 3 वर्षाचं काय नेमकं ते? 3 वर्षाचं काय, 3 महिने 3 महिने. वर्ष माझ्या मी 3 वर्ष जर म्हटलं असेल तर ती माझी चूक झाली. परत बोलताना थोडंसं भावनिक मी झालेलो होतो, परंतु 3 महिन्याचीच केवळ एक साधी शिक्षा म्हणून त्यांनी माझ्यावर ही लादलेली आहे. 25,000 रुपयाचा दंड सुद्धा केलेला आहे. जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल त्यानंतर कुठलं कन्सिडर करणार? हां, तुम्ही कुठलं कन्सिडर? मी 12 ऑगस्ट 2025 हेच कन्सिडर करणार, कारण की त्या दिवशी निर्णय झालेला आहे. तो तुम्ही नाही दिला, तो तुम्ही तुमच्या अलमारीत ठेवून दिला, तरी पण तो त्या दिवशी झालेला आहे. त्यामुळे असा निर्णय पारित करणं सुद्धा योग्य वाटत नाही. तुम्ही नंतर फॉलोअपसाठी फोन केले तेव्हा कळवलं नाही तुम्हाला? नाही, कोणी कळवलं नाही. आज मुंबईत आशिष शेलार यांची एक मोठी पत्रकार परिषद झाली. अनेक मुद्दे त्यांनी याच विषयाच्या संदर्भात काढले होते आणि आजच तुम्हाला इकडे नोटीस येणं हे कुठेतरी योगायोग वाटत नाही? हे नाही, पूर्वनियोजित आहे. योगायोग कशाचा? पहा ना, ते दाभोळकरचे फोटो आशिष शेलारांसोबत आहे, मोदींसोबत आहे, इतर सगळ्या लोकांसोबत आहे. म्हणजे मी त्यांना एवढा महत्त्वाचा वाटत असेल किंवा त्यांना माझा त्रास आहे असं वाटत असेल तर तीसुद्धा एक माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे की मी जे 25 वर्ष करतो आहे त्याची ताकद
ज्यांच्यापर्यंत पोचायचं तिथपर्यंत पोचलेली आहे. कुठले मोठे साहेबांचे फोन आले, नेत्यांचे केस फोन आले, आहेत, नेत्यांचे सरकार फोन आले. त्यांच्या विरोधात जाऊ शकतो. नेत्यांचे कोणी फोन आले? फोन आले का तुम्हाला? मला खूप नेत्यांचे फोन आले. राजू शेट्टींचा फोन आला, उद्धव साहेबांशी बोलणं झालं, अनेकांचे फोन आले, अनिल परब साहेबांचा फोन आला. सगळ्यांना मी जजमेंट पाठवलं, त्यांना म्हटलं उद्धव वाचा. ठाकरेंच्या मंचावरून जे काही बोललं होतं तिथं बोललाय. तुम्हाला असं वाटतं की हे सगळं राजकीय तुमच्यावर जे काही निर्णय घेतला किंवा कारवाई राजकीय प्रेरित हे बघा सगळं- कसं आहे माहिती आहे का योगेश, तो निर्णय आहे ना राहुल नार्वेकरांचा 10 शेड्यूल संदर्भातला पक्षांतरबंदीचा, तो राजकीयच विषय आहे ना. म्हणजे आता जी तुमच्यावर ही झाली ती कारवाई किंवा तुमच्या बाबतीत राजकीय जो निर्णय हस्तक्षेप झाला आहे असं वाटतं की- तुम्हाला? तुमच्या बाबतीत जो हा निर्णय जो झाला निर्णय तुम्हाला दिला गेला, तू तुमच्यावर पण कारवाई राजकीय केली गेली त्याला आहे. आहे का काही हा राजकीय राजकारणाच्या झालं? सूड भावनेतून आहे. राजकीय सूडभावनेतून निर्णय घेतला गेला आहे की नाही मला माहीत नाही, पण एवढं आपण नक्की म्हणू शकतो, मी ती तक्रार पाहिल्यावर मी तेव्हा सुरुवातीपासून माझं म्हणणं होतं की याच्यामागे राजकीय शक्ती आहे तक्रार करण्यामागे. आता कसं आहे की कोणाला सत्य काय दाखवण्यात आलं त्याच्यावरून, म्हणजे माझेच सहकारी आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यावर मी आत्ताच आरोप करत नाही आहे काही, पण हा निर्णय मला आवडला नाही हे मात्र मी सांगतो. आणि सदावर ते रोज उठून काही बोलत असतात, त्यांचं चालतं तुमचं असं जे- आता काय कोणाशी कंपॅरिझन करणार, तसे तर खूप लोक आहेत. ते पण वकील आहेत. त्यांची सनद रद्द हा. होते या पातळीवर हा. ही तुलना नाही. नाही मी तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. गेवराईच्या कोर्टामध्ये एकदा होतो मी, बीड जिल्ह्यातल्या, खूप आधीची गोष्ट आहे. मी लहान लहान कोर्टांमध्ये पण जातो लोकांना मदत करण्यासाठी, तर तिथे वेळ होता म्हणून मी बाहेर जे झाडाखाली बसले ते लोक त्यांच्याशी बोलत होतो. तिथे एक आजीबाई बसल्या होत्या, त्यांची नात होती, त्यांची सून होती, त्यांचा मुलगा असेल, हे सगळे होते. मी त्याला विचारलं कशासाठी आल्या काय, त्यांनी सांगितलं अशी अशी जमिनीची आमची केस आहे. मग म्हटलं काय काय झालं त्याच्यात, तर त्यांनी सांगितलं काही नाही, फक्त तारीख होते, मग ते वकील येतात बाहेर, तारीख देतात आणि जातात. म्हटलं काय तुमच्या केसचं नाव काय, नंबर काय, तर म्हणे दर तारखेला आम्ही त्या वकिलांना 500 रुपये देतो आणि मग तारीख होती. मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा मला कळलं की त्या कोर्टामध्ये त्या माणसांची कोणतीच केस नाही, पण साधारणतः 2 वर्षापासून 500 रुपये घेण्यात येत होते. हा आहे मिसकंडक्ट. याचे मिसकंडक्टचे मी अनेक उदाहरणं तुम्हाला देईन. मग स्वतःहून तिथे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने पोचलं पाहिजे, बार काउन्सिल ऑफ इंडियाने पोचलं पाहिजे, स्वतःहून त्यांची काहीतरी कमिटी असली पाहिजे. गरिबांचं शोषण करण्यासाठी थोडी यंत्रणा आणि व्यवस्था आहे. मग त्या न्यायव्यवस्थेच्या मजबूतीसाठी मी काम करत असेल तर मी फालतू शब्द वापरला म्हणून एवढा मोठा निर्णय द्यायचा, हे म्हणजे मला अतार्किक वाटते आणि संयुक्तिक पण वाटत नाही. आणि दुसरं प्रपोर्शनेट ज्याला आपण म्हणतो ना, ही काही म्हणजे मी एक फालतू शब्द वापरण्यासाठी 3-3 महिने माझ्या आयुष्यातले काढून घेण्याचा निर्णय घ्यायचा, हे मला प्रपोर्शनेट वाटत नाही, संयुक्तिक नाही. 3 महिने परत 3 वर्ष तुमच्याकडनं 3 वर्षच म्हटलं का, 3 महिने, सॉरी 3 महिने. काहीसे भाऊक झालेले दिसत आहे, स्वाभाविक आहे. पण आता याच्यात लढलं पाहिजे, काही भूमिका काय पुढे लढण्याची भूमिका आहे की नाही तुमची? आणि माझी तर भूमिका आहे, तर तुम्ही मला इतके वर्ष ओळखता. चालवता तुम्ही विश्वंभरजी, तुमचा आवाज आणि तुम्ही जर असं भाऊक झालेलं पाहायला मिळालं तर कसं होणार? नाही नाही आवाज काही नाही. मला कसं आहे, नाही भावनिक याच्यासाठी झालो समजू की शकतो मी, स्वाभाविक आहे, पण तर काय झालं माहिती आहे का की भावनिक यासाठी झालो की ही अपेक्षाच नव्हती ना असा निर्णय होईल, म्हणजे असा निर्णय होण्याचं हे प्रकरणच नाही आहे. त्याच्यामुळे मी भावनिक झालो की कोणत्या कोणत्या पातळीवर काम करण्याची गरज आहे असं वाटलं. आणि म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्रातले लोक निर्णय घेतील, जसं तो जनता न्यायालय घेतलं होतं सांगण्यात आलं होतं. अनेकदा असं लोकांनी सांगितलं, अनेक जनता न्यायालय झाले. आता ही सुद्धा माझी केस तुमच्या न्यायालयात आहे, जनतेच्या न्यायालयात आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. मी कधी मिसकंडक्ट करणार आहे का, मी गैरवर्तणूक करणार आहे का, त्यांनी ठरवावं. उद्धव ठाकरेंचा फोन आला होता तर काय त्यांनी काय बोलणं बोललं? झालं, काय चर्चा झाली, काय म्हणाले? आणि त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या परीक्षा असतात ते समोर जायचं. नाही, तुम्हाला काही लिगल त्यांच्याकडनं मदत मिळणार आहे त्यांच्या पक्षाकडनं? कारण शेवटी तुम्ही त्यांच्यासाठीच भांडत होता ना, त्यांच्याच PC मध्ये तुम्ही स्टेटमेंट केलेलं आहे. नाही त्याच्याबद्दल काही मी बोललो नाही. 2-2 शब्दात प्रत्येकाशी बोललो, कारण खूपच जास्त फोन येत होते. लोकांनाच वाईट वाटलेलं आहे आणि त्यामुळे मला मग जास्त वाईट वाटायला लागलं. कारण नाहीतर मी हे खरं तर एवढं गंभीर होऊन, नाराज होऊन, दुःखी होऊन असं काही मी विचार करत नव्हतो. पण मग जेव्हा मगाशी हे आले 2 जण, तेव्हा पण मी काय असं नाही, मी काम करत होतो. पण जेव्हा खूप लोकांचे फोन यायला लागले, ते चिंताग्रस्त आहे असं दिसायला लागलं, तेव्हा मला वाटलं की नाही, चांगलं नाही झालं हे, आपल्यासोबत नाही झालं आणि यंत्रणा म्हणून, प्रक्रिया म्हणून चांगलं झालं नाही. तुम्ही मगाशी म्हणालेत की अनेक मोठ्या वकील मित्रांचे फोन आले, त्यामध्ये बरेच जण सिनियर काउन्सिल आहेत सुप्रीम कोर्टामधले, जे माझ्यातर्फे बाजू मांडायला तयार आहे, मदत करायला तयार आहेत. त्यांना पण मी जजमेंटची कॉपी पाठवलेली आहे
आणि लवकरच मी ते बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये अपील करून या निर्णयावर स्टे घेईन आणि 3 महिने सनद रद्द हा जो निर्णय आहे त्याला मी आव्हानसुद्धा देईन.